भगवंत खूप चतुर आहे. तो जीवाबरोबर आंधळी कोशिंबीर खेळत असतो. आरंभी सर्व जीव भगवंतात समाविष्ट होते. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे उचित ते शरीर त्या जीवाला देत असतात आणि मग म्हणतात, मी आता लपतो, तू मला शोधून काढ. जग जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हाही मी होतो. जेव्हा जग राहणार नाही तेव्हाही मी असेल. ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक रूपात पाहत असतो, त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही अनेक तत्वात एकच तत्व आहे, असा ज्ञानी पुरुषाचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्याचे बनलेले असतात. किंमत सोन्याचीच असते, दागिन्यांच्या आकाराची नव्हे. ईश्वरा वाचून जे काही दिसते ते सर्व असत्य आहे. ईश्वरा वाचून जे काही निराळे दिसते ते सर्व ईश्वराची मायाच होय. अस्तित्व नसतानाही जे दिसते व सर्वात व्याप्त असणारा ईश्वर दिसत नाही, ही सर्व ईश्वराची माया होय. हे या मायेचेच कार्य होय. तिलाही महापुरुष, आवरण व विक्षेप असे म्हणतात. सर्वांचे मूळ उपादान कारण प्रभू आहे. प्रभूत भासणारा संसार सत्य नसतो, पण तो मायेमुळे भासतो. मायेच्या दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती, ही शक्ती देवाला झाकून ठेवते. दोन विक्षेप शक्ती. मायेची विक्षेप शक्ती ईश्वराच्या अधिष्ठानावर जगाला भासविते. ईश्वरात जग भासविणारी ती विक्षेप शक्ती होय. अंधकाराच्या दृष्टांताने हा सिद्धांत समजविला गेला आहे. जो नाही तो दिसतो व जो आहे तो दिसत नाही. आत्मस्वरूपाचे विस्मरणच माया होय. आपल्या स्वरूपाची विस्मृती स्वप्नच होय. जो स्वप्न पाहतो तो पाहणारा खरा असतो. स्वप्नात एकच पुरुष दोन रूपात दिसतो. तात्विक दृष्टीने पाहिले तर स्वप्नाचा साक्षी व प्रमाता एकच होय. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला खात्रीपूर्वक वाटत असते की मी पलंगावरच झोपलो होतो. स्वप्नातील पुरुष भिन्न आहे. जगाचे ब्रह्मतत्व एकच असते, पण मायेमुळे अनेक तत्वाचा भास होतो. माया जीवनाला चिकटलेली आहे. ही माया जीवनाला केव्हा चिकटली हे सांगणे शक्य नाही, कारण माया अनादी आहे. तिचे मूळ शोधण्याची गरज नाही. जय जय राम कृष्ण हरी.